रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज गाथा अभंग आणि भावार्थ. अभंग 257. गंधर्व अग्नी सोमभोगी ती कुमारी, कोठे चराचरी त्याग केला. गायत्री स्वमुखे भक्षित असे मळ, मिळाल्या वाहाळ गंगा ओघ. कागाची विष्टे जन्म पिंपळासी, पांडव कुळासी पाहात दोष. शकुंतळा सूत कर्णशृंगी व्यास, यांच्या नामे नाश पातकासी. गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर, पाहाता विचार पिंगळेचा. वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद, यांचे पूर्वशुद्ध काय आहे. न व्हावी ती झाली कर्मे नरनारी, अनुतापे हरी स्मरता मुक्त. तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी, मूळ जो उच्चारी नरक त्यासी. अभंगाचा अर्थ असा आहे की कुमारीचे पुरुषाशी लग्न व्हावयाचे आधी गंधर्व अग्नी सोम यांच्याशी तिचा विवाह झालेला असतो असे शास्त्र सांगते. म्हणून ती भ्रष्ट झाली असे समजून या जगात कुणी तरी तिचा त्याग केला आहे काय. पवित्र गाय स्वतःच्या मुखाने नाना प्रकारची विष्ठा खाते, म्हणून का ती अपवित्र मानायची. गंगेच्या ओघात गावातील घाणेरड्या पाण्याचे ओहोळ मिळतात, म्हणून का ती अपवित्र मानायची. आणि पिंपळ फार पवित्र मानला जातो, पण त्याचा जन्म कावळ्याच्या विष्ठेत असतो, मग तो का कधी अपवित्र मानला जातो. आणि पांडव केवढे थोर, पण त्यांचे जन्मवृत्त पाहू नये हेच खरे. शकुंतला कर्ण शृंगी व्यास यांची नावे पातकांच्या राशी नष्ट करतात, पण यांचे जन्मवृत्त काही चांगले नाही. गणिका पिंगळा अजामिळ कुब्जा विदुर वाल्या कोळी विश्वामित्र वसिष्ठ नारद यांची नावे फार थोर, पण यांचे पूर्वायुष्य काय चांगले आहे. यांच्या हातून मागे जी नव्हती ती कर्मे झाली, पण श्रीहरी स्मरणाने पश्चाताप होताच ती मुक्त झाली. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, एकदा ईश्वराचे स्मरण झाले की मग तो श्रीहरी त्याचे पूर्वकर्म आठवीत नाही. पूर्वचरित्राचा किंवा मुळाचा जो उच्चार करील तो नरकास जाईल. पांडुरंग पांडुरंग.